हा जॉब चेक करायचा आहे। तर पहिला जॉब आपण चेक करूया की ह्यामध्ये गो जातोय, ओके, गो इझिली जातोय म्हणजे हा जॉब ओके आहे। यात पण गो जातोय। 6 होल आहेत म्हटल्यावर आपल्याला 6 ठिकाणी चेक करणं एक्सपेक्टेड आहे। तर ह्या 6 ठिकाणी हा प्लग गेज जाणं गरजेचं आहे। तर हा इझिली जातोय म्हणजे सेल्फ वेटनं हा प्लग गेज जातोय म्हणजे हा गो तर क्वालिफाय होतोय। पण गो क्वालिफाय झाला तर त्यानंतर नो गोही बघणं गरजेचं आहे। म्हणजे दिलेल्या साईजपेक्षा ड्रिल साईज ओव्हर साईज झाले की नाही हे कन्फर्म करण्यासाठी आपल्याला नो गो चेक करणं गरजेचं आहे। तर शॉर्ट लेंथ असलेला नो गो आपण चेक करतोय। तर हा नो गो जात नाही, गो जातोय, नो गो जात नाही म्हणजे हा जॉब हा ड्रिल साईज ओके आहे। दुसऱ्या होलला पण ओके आहे, तिसऱ्या होलला पण ओके आहे, चौथ्याला पण ओके आहे, पाचव्याला ओके आहे, 6व्या नंबरला पण ओके आहे म्हणजे हा जॉब पूर्णपणे ओके आहे। ओके, तर आता आपण दुसरी एक केस बघूया की जिथं ओव्हर साईज झालेला म्हणजे ड्रिल साईज ओव्हर साईज झाला तर तो जॉब कसा ओळखायचा। तर त्यासाठी आपण पहिला चेक करूया की गो ही पास होतो, ओके, गो जातो आणि नो गो बघायला गेला तर नो गो ही पास होतो। हां, नो गो ही इझिली पास होतो। नोगो ह्यामध्ये तोंड धरते काही होलमध्ये आणि काही होलमध्ये नोगो पास होतो, हा नोगो पास होतो। तर हा जॉब पूर्णपणे रिजेक्टेड आहे। जर गो जात असेल आणि हा पार्ट आपल्याला रिजेक्शन प्रोसिजरनुसार स्क्रॅपमध्ये टाकायचा आहे। आणि तिसरी एक केस असते ती म्हणजे रिवर्क, म्हणजे दिलेल्या साईज जी आहे म्हणजे ड्रिलची साईज जी आहे त्या दिलेल्या साईजपेक्षा जर अंडर साईज पडलं तर गोही जात नाही आणि नोगोही जात नाही। तर ती केस आपल्याला बघायची आहे। तर ह्या जॉबमध्ये बघायला गेला तर हा गो जात नाही आहे, इथं पण गो जात नाही आहे म्हणजे पास होत नाही आहे। तिसऱ्या केसमध्ये पण गो जात नाही आहे, चौथ्या केसमध्ये पण गो जात नाही आहे म्हणजे 6च्या 6 होलला गो जात नाही आहे म्हणजे नोगोही जाणार नाही आहे। म्हणजे ज्या केसमध्ये गोही जात नाही नोगोही जात नाही त्या केसमध्ये हा साईज रिव्हर्स साईडला आहे म्हणजे हा जॉब आपण रिव्हर्स प्रोसिजरनुसार रीड्रिलिंग करून आपण किंवा रिवर्क करून आपण हा परत वापरू शकतो।